लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी म्हणजेच एलसीबीने गुरुवारी 21 मार्चला सायंकाळी नगर शहरात 2 ठिकाणी कारवाई करून 72 लाखाची रोकड पकडली। ही रोकड हवाल्याची असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून पोलीस दलाकडून अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्निशस्त्रे यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीसह स्थानिक पोलिसांना नाकाबंदी गस्त वाढवण्याचे आदेश दिले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवाला माध्यमातून पैसे येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। या पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने पोलीस दल अलर्ट झाले। हवाल्याचा धंदा सुरू असलेल्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पोलिसांना मिळाली। अधीक्षक ओला यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नगर शहरातील खिस्त गल्ली आणि मार्केट यार्ड परिसरात गुरुवारी सायंकाळी छापेमारी करून 72 लाखाची रोकड ताब्यात घेतली। या प्रकरणी चेतन पटेल आणि आशिष पटेल या दोघांना ताब्यात घेण्यात आले। ते मूळचे गुजरात राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यांनी एवढी मोठी रोकड नगर शहरात कशासाठी आणली याबाबतची चौकशी त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत सुरू होती। या चौकशीनंतर त्याचा अहवाल आयकर विभागाला देण्यात आला असून आयकर विभागाकडून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान नगर शहरात मोठ्या प्रमाणात हवाल्याचा धंदा सुरू असून ऐन निवडणुकीच्या काळात हवाल्याची रोकड पकडण्यात आल्याने खळबळ उडाली। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।